आज या ठिकाणी रवी भवनला ओबीसीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीला माननीय वडेट्टीवार साहेब, अभिजितजी वंजारी, गोपचे साहेब, इतर सगळे ओबीसीचे नेते जिल्ह्यातून या ठिकाणी आले आहेत आणि मराठ्यांना जे ओबीसीचं रिझर्वेशन देण्याच्या संदर्भात जो काही जी आर शासनाने काढला त्या जी आरचा या ओबीसी प्रवर्गामध्ये असलेल्या मूळ जातीवर काय परिणाम होतो आहे याचा अभ्यास करून ही लढाई आपल्याला लढावी लागेल अशा संदर्भातली भूमिका या ठिकाणी या सभेमध्ये मांडण्यात आली आहे आणि त्याच्यामुळे न्यायालयीन लढाई लढायची आणि मैदानावरची लढाईची अशा दोन्ही भूमिकेतून या सरकारच्या विरोधात मराठ्यांच्या संदर्भात जो जी आर काढला त्या जी आरच्या विरोधात तो जी आर मागे घ्यावा यासाठी म्हणून याची ही बैठक आहे. सर्वपक्षीय बैठक आहे. तुम्हाला हे ठाम आहे का की या जी आर मुळे ओबीसीचं नुकसान झालं? या जी आर मुळे ओबीसीचं निश्चितपणे नुकसान झालं आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असं शासन म्हणते, पण त्यांचं मात्र कर्ज माफ करत नाही. तशाच प्रकारचं हे आहे की आम्ही ओबीसीला कुठलाही धक्का लागू देणार नाही असं म्हणायचं आणि ओबीसीच्या घरामध्ये दुसऱ्या लोकांना आणून बसवायचं ही दुटप्पी भूमिका आहे. हा खो-खोचा खेळ आहे. एकीकडे मराठ्यांच्या संदर्भामध्ये एक मंत्रिमंडळाची उपसमिती नेमायची आणि दुसरीकडे ओबीसीच्या संदर्भात नेमायची, तर हा खो-खोचा खेळ सरकार करते आहे हे सर्व जनतेच्या लक्षात आलं. काही संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे की नुकसान होत नाही. मला असं वाटतं की त्यांची काहीतरी गल्लत झाली आहे त्या संदर्भात. त्या जी आरचा खऱ्या अर्थानं पूर्णपणे अभ्यास न करता ते लोक बोलले असतील असा माझा समज आहे. थँक्यू.